नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे स्पेशल व्हेज थाळी। आता बघा, आज आहे महाशिवरात्री एकादशी। तर सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल उद्या उपवास सोडण्यासाठी जेवणामध्ये काय बनवायचं। आणि आदल्या दिवशी आपला उपवास असल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण तिखट चमचमीत जेवण खाल्लं तर आपल्याला त्याचा त्रास होतो। त्यामुळे मी तुमच्याबरोबर अगदी पारंपरिक असे पदार्थ शेअर करणार आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा या रेसिपी नक्की ट्राय करा। या थाळीमध्ये मी बनवणार आहे रताळ्याच्या घाऱ्या, भरलं वांग, भजी, मसाले भात आणि पापड असणार आहेत। आता इथे मी पाव किलो रताळी घेतली आहेत। रताळी स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घेतली आहेत। आता याच्या मी मीडियम हीटवरती 2 ते 3 शिट्ट्या काढणार आहे। आपले रताळे शिजत आहेत तोपर्यंत आपण भजीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी एक कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची आणि लसूण उकळीमध्ये ठेचून घेतला आहे, ओवा सुद्धा घेतला आहे, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा, हळद आणि आपला घरगुती तिखट मसाला घेतला आहे। आता हे सर्व एकत्र करून भजीचं पीठ आपण भिजवून ठेवूया। आता हे भिजवत असताना यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं आणि असं जरा घट्टच पीठ आपण भिजवून ठेवायचं आहे। आता आपलं भजीचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बघूया आपले रताळे शिजले आहेत का। तर बघू शकता आपले रताळे एकदम छान असे शिजले आहेत। आता आपण रताळे खिसून घेऊया। आता बघा, खिसल्यानंतर रताळे मी मोजून घेतले आहेत। तर बरोबर 1 मोठी वाटी रताळ्याचा खिस आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ इथे मी खिसून घेतला आहे। यामध्ये मी घालणार आहे बडीशेप। इथे मी बडीशेप गरम करून वाटून घेतली आहे। चवीनुसार मीठ, जायफळ आणि वेलची पावडर घालणार आहे। आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। पीठ थोडंच घालायचं आहे आपल्याला। आता मी जे प्रमाण सांगितलं त्यासाठी मला 1 वाटी खीस होता, तर 1 वाटी बरोबर गव्हाचं पीठ लागलं आहे। यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही। आपलं जो खीस आणि गूळ खिसलेला आहे त्यामध्येच आपलं पीठ मळून होतं। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त सैल किंवा जास्त घट्ट असं ठेवायचं नाही, मीडियमच पीठ ठेवायचं आहे। आता याचे एकसारखे उंडे करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे लाटून घेणार आहे। आता आपला इकडे तवा सुद्धा गरम झाला आहे। यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साइडनी छान असं व्यवस्थित भाजायचं आहे। आता बघा, ह्या ज्या आपण बनवलेत रताळ्याच्या घाऱ्या, ह्या भाजताना मीडियम हीटवरतीच भाजायच्या आहेत। त्यामुळे त्या दोन्ही साइडनी छान अशा भाजल्या जातात आणि खायला एकदम मऊ लुसलुशीत अशा लागतात। ह्या ज्या रताळ्याच्या घाऱ्या आहेत ना, एकदम पारंपरिक पदार्थ आहे। पहिले आमच्याकडे आषाढी एकादशी, महाशिवरात्री एकादशी याचा उपवास सोडण्यासाठी ह्या ज्या रताळ्याच्या घाऱ्या आहेत ना त्या बनायच्या। पण आता फॅन्सी फूड आल्यामुळं हे पारंपरिक पदार्थ मागे पडत चाललेत। खरं तर रताळ्याच्या घाऱ्या हा पदार्थ खूप हेल्दी, पौष्टिक आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर अशा प्रकारे आपण सर्व घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जेवण बनवलं तर तुमचं जेवण 1 तासामध्ये तयार होईल। आता आपल्या घाऱ्या बनवून तयार आहेत। आता मी भजी तळून घेणार आहे। आता भजी तळण्यासाठी जे तेल घेतलं आहे त्यामध्येच मी पापड सुद्धा तळून घेणार आहे। बघा, आपले पापड सुद्धा तळून झाले आहेत। आता आपण भजी तळून घेऊया। भजी तळत असताना मीडियम टू हाय हीटवरतीच भजी तळून घ्यायचे आहेत। आता कांदा भजी तर तुम्ही खाल्लेच असतील, पण असे गोल भजी सुद्धा खायला खूप छान आणि चविष्ट लागतात। तर आपले भजी सुद्धा तळून झाले आहेत। आता मी भरलं वांग बनवणार आहे। त्यासाठी इथे मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घेतलं आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत हे सर्व एकत्र व्यवस्थित एकजीव करायचं आहे। आणि आपण जी वांगी घेतली आहेत, वांगी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहेत, त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। आता कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी उरलेला मसाला टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे,
हे व्यवस्थित फ्राय करून मग त्यामध्ये आपण जी वांगी भरून घेतली आहेत ती टाकायची आहेत. आता यावरती मी झाकण ठेवून त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. आता वरती झाकणामध्ये पाणी ठेवल्यामुळे आपला मसाला खाली चिटकत नाही. 1-2 ते 3 मिनिटानंतर आपण जे वरती पाणी ठेवलं होतं ते व्यवस्थित गरम होतं, ते आपण यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 मिनटं आपण याला असं झाकण लावून ठेवणार आहे. 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता आपलं भरलं वांगं बनवून तयार आहेत. वांगीसुद्धा एकदम व्यवस्थित शिजली आहेत. आता आपण मसाले भात बनवूया. मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, हिरवी मिरची, खडे मसाले, शेंगदाणे, हळद, मीठ, बटाटे, टोमॅटो. इथे मी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. आता कुकरमध्ये मी 1 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये जिरा, खडे मसाले, तेजपत्ता आणि हिरवी मिरची टाकली आहे. त्यानंतर यामध्ये मी कांदा, टोमॅटो, बटाटा, शेंगदाणे असं आपण जे साहित्य घेतलं आहे ते सर्व टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण, हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाका. तुम्हाला जेवढा भात बनवायचा आहे त्या अंदाजाने तांदूळसुद्धा घ्या. इथे मी 1 वाटी तांदळासाठी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. आता याच्या मी मीडियम हीटवरती 3 शिट्ट्या घेणार आहे. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या मसाले भाताला एक वेगळीच टेस्ट येते आणि तो अगदी चविष्ट असा लागतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे आपली उपवास सोडण्यासाठी व्हेज थाळी बनवून तयार आहे. आणि मी ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं त्यानुसार तुम्ही बनवलं तर तुमचा 1 तासाभरात सर्व स्वयंपाक बनवून तयार होईल. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.